अजय पाटील या खेळाडूला पाहिलं म्हणजे आपला भिवंडीचा ज्यावेळेला संघ असायचा बहुतेक खेळाडू त्याच्यामध्ये असायचा लेदरचं कित्येक सामने ॲज अ कॉर्पोरेटच्या लेवलच्या स्पर्धा अजयने या मैदानावरती भरपूर खेळले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला क्रिसिल आहे पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. तेव्हा डाऊन द ग्राउंड समोर केला बी मध्ये वेगाने चेंडू चालला बोर्ड लाईन जवळ तोपर्यंत क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगलं केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण अक्षरशः स्वतःला झोकून दिलं. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. प्रथमेश होते तिथे समोर बरोबर लॉंगॉनला धावत धावत आले आणि काय फिल्डिंग प्रथमेशनं केलेली आहेत. हे इंटेंट महत्वाचे आहेत, हे प्रयत्न महत्वाचे आहेत. तुम्ही केलेले छोटे छोटे एफर्ट्स कदाचित तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये फायदेशीर ठरू शकतील. अकोटाप्याचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध येत नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत पोचतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण कैलास आमच्या जोडीने जॉईन होतील. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच एका बाजूला वसई कोलीवाडा आणि दुसऱ्या बाजूला हृदय 11 अर्थात BG स्पोर्ट्स. वसई कोलीवाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीची जोड अजूनपर्यंत विकेटवरती 3 धावा झाल्यात. ओ इथे मात्र बघितलं आपण तेच तरार खेळायचं होतं. बॅट दाखवली आहे की माझी बॅट लागली आहे करून फलंदाजाने. एक धाव पूर्ण होतं. एकेरी धावाने धाव फळक पुढे सरकलं जाईल 4 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. ही अशी एक स्पर्धा आहे ना की आपल्याला 3-3 षटकांची पाहायला मिळते. पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं तर नाही या स्पर्धेचं वैशिष्ट्य जसं आपण तुम्ही चर्चा केली झेल सुटलाय बॅटच्या बाहेर कडा लागलेली होती संधी होती. अजय यांचा झेल सुटलाय लवकर रिॲक्ट केलं. जर रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. डावखुऱ्या गोलंदाजा चेंडू होता जसा हाताळला गेला होता थोडंसं दूरवरून खेळले होते अजय बघा दूरवरून खेळले बॅटच्या बाहेरील कडा आणि विकेट किपरनं लवकर म्हणजे हातांची उंचळ लवकर बंद झाली. ते कारण होतं हा झेल सुटलाय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला फील्ड केला गेला थ्रो येतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धावानी धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे धावफलकावरती 5. 5 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या फेरीतील हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला देवा कदम गोलंदाजीसाठी आहेत आणि देवानं काय सुंदर गोलंदाजी दाखवलेली आहे. कारण समोर आक्रमक फलंदाज आहे क्रिसिल. कोलीवाडा टीमचं जर आपण पाहिलं तर क्रिसिल स्ट्रायकर एंडला आहे. बॅटच्या कडेला देवा 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 पहिलं षटक देवा कदमचं. बरेच जण थोडंसं कमी पडलं का देवाचा धावा करतात पण हा देवा टीमच्या मदतीला धावून आलाय. बऱ्याच वेळा मदतीला देवा धावण्यासाठी देवाला आवाज द्यावा लागतो पण देवा हृदय 11 BG स्पोर्ट्सच्या मदतीला धावून आलाय. पहिले षटक संपले. धावा आहेत धावफलकावरती 5. एक हलकीशी 2 आणि येऊया या मॅचकडे जिथे वसई कोलीवाडा खेळतंय BG स्पोर्ट्स या टीमची. पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने बघितलं आपण कोलीवाड्याचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर हृदय 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोलीवाड्याचा संघ प्रथम फलंदाजी करतोय या विकेटवरती आणि पहिलं षटक संपलं गेलेलं आहे. दुसऱ्या षटकात आता मात्र सुरुवात होईल. विकेट किपर थोडासा लांब आहे आपण बघितलं. थर्डमॅन शॉटमध्ये पाहायला मिळते. पॉईंट फॉरवर्ड पॉईंट पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये पाहायला मिळते आणि एक लॉंग ऑफ देखील आपल्याला ऑफ साईडला पाहायला मिळतंय. ओ व्हॉट अ स्ट्रोक जाग्यावरून ब्युटिफुल टायमिंग ब्युटिफुल आहे आणि त्या कारणासह हा षटकार पाहायला मिळतोय. काय म्हणणार आहे तुकाराम मंगेला. अप्रतिम स्ट्रोक. जसं तुम्ही उल्लेख केला अप्रतिम काय वर्णन करावं. म्हणजे जसं मी सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं की नो लुक शॉट म्हटलं की आपला प्रदीप पाटीलची आठवण येते. पण भाई अजय पाटील आहे. पाटील तर दोनों तरफ आहे. आला पाटील आला अजय पाटील आला आणि अजय यांच्या बॅटमध्ये काय फटका टायमिंग सुंदर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता पण तो फक्त पाहतच राहिला. तो पाहत होता दुरून आणि चेंडूत गेला त्याच्या डोक्यावरून. असा फटका खेळला गेलाय. धावा धावफलकावरती येते 11. 1.1 षटकांचा खेळ. पहिल्या षटकामध्ये 5 धावा केल्या. थोडासा वेळ घेतलाय अजयनं. आता वेळ गोलंदाजाला घ्यायचा आहे. गोलंदाज चतुर आहे. या ठिकाणी बघितलं ऑफ साईडला चेंडू हाताळला होता. सिंगल आले रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी.
मागचा चेंडू बघितला मिडल आणि ऑफस्टंपवरती होता आणि हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर काढला होता गोलंदाजाने. धावांची गती बघितलं आपण 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 13 इज द स्कोर. ओ बॅक टू द बॉलर. परतावा लागेल फलंदाजाला. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. डीजे स्मरणार्थी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दोन्ही स्पर्धा आपल्याला तुकाराम मंगेला असं असायच्या ना, म्हणजे ही जी स्पर्धा आहे NCC कप असो, त्या स्पर्धांमध्ये पूर्वी आपण बघितलं 10 षटकांचे सामने 12 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळायचे. परंतु बघितलं आपण तर नक्कीच थोडासा आपण बघितलं चेंजअप पाहायला मिळतोय. यंदाच्या वर्षामध्ये देखील चेंजअप थोडासा पाहायला मिळतोय. उद्या अंतिम क्षण आहेत मी म्हणेन. चेंजेस होतच राहतात, बदल घडत असतात. पुढचा सामना होणारे दोन संघ एकमेकांसमोर खेळतील. नची स्पोर्ट्स विरार आणि दीपसाई आणि नची स्पोर्ट्स विरार यानंतर होणारा मॅच. न्यू फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. यतीन समोरच्या दिशेने चेंडू खेळा. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करते. स्कोर 15. 15 धावा. 1.4 षटकांचा खेळ. धावा 15. 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच तुकाराम मंगेला चांगली माहिती देतात, कारण बघितलं बरेचसे खेळाडू आपल्याला भिवंडीचे देखील पाहायला मिळत आहेत. तर जरी स्पर्धा छोटी असो किंवा मोठी असो, परंतु या स्पर्धेला बऱ्याच जणांनी हजेरी लावले. मग तो गुजरातचा खेळाडू असो, रायगडचा खेळाडू का न असो. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता. डोकं थोडंसं वर निघून जात आहे. इथे झेल सुटलाय. नशीब नशीब आणि नशीब. नशिबाची साथ मिळते. बघितलं आपण फलंदाजाला. असं म्हणावं लागेल बाबा, नसीब मेहरबान तो बल्लेबाज पेलवान. तसं आहे. नसीब मेहरबान तो बल्लेबाज पेलवान. तसं नशिबाची साथ लावावीच लागते. तुम्ही किती प्रयत्न करा, त्या मेहनतीला, त्या कष्टाला, तुमच्या परिश्रमाला, तुम्ही केलेल्या एफर्टला 1% होईना नसीब साथ असायला हवी. फार पूर्वी चित्रपटाला होता नसीब आणि त्याच्यानंतर एक आला नसीब अपना अपना. तसा प्रत्येकाचं नशीब असतं आणि तेच कदाचित फलंदाचं नशीब. समोर खेळलाय. समोर बरोबर वर 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 आणि बाहेर. ओ सुंदर. क्रिसिल भाई कमाल का शॉट केला आहे. फुल फेस ऑफ द बॅट. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं अप्रतिम षटकार. बजेगा जश्न चढेगा लेकिन कभी चढेगा कल के दिन में चढेगा. कारण उद्या अंतिम क्षण आहे ते या ठिकाणी. धावांची गती बघितलं आपण 22 धावा. या षटकाराने धाव फलक जिथे 16 होतो सरळ 22 वरती आले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं शांत असं क्रिकेट. आज सॅटर्डे आहे आणि बघितलं आपण आज सेकंड लास्ट डे आहे मी म्हणेन या स्पर्धेचा. लॉक करण्याचा प्रयत्न. हो इथे मात्र बघितलं आपण काय घडलंय बघायचं आहे. थ्रो आत केलाय. तिथे देखील प्रथमेश होते जे पहिल्या चेंडूवरती फिल्डिंग आताही केले होतं. झेल टिपला होता, पण ज्या क्षणाला वाटलं आपला बॉडी वेल्यान जातो, शरीराचं संतुलन जात आहे, चेंडूला आतमध्ये ढकलण्यामध्ये इथे सक्सेस झाले. पण थोडासा इट्स अ सेफ आपण पाहिलंय. इट्स अ सेफ कारण चेक केलं आपण तिथे. 24-24 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅट थोडी हातामध्ये फिरली असं वाटतं, जास्त डिस्टन्स पार करू शकले नाही. मिड ऑफला फिरलं ज्यावेळेला वेगानं आला. हा फटका ज्यावेळेला खेळलं ना, थोडीशी कधी ती हातामध्ये ती थोडंसं ग्रीप
सैल झाली की काय बॅट थोडी हातामध्ये फिरली. धावा धापलकावरती 25 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. जसा तुम्ही उल्लेख केला बँड बाजाचा, अरे क्रिकेट आहेच असा. क्रिकेट आहे सर्व खेळांचा राजा, म्हणून त्याच्यासाठी वाजवता ढोल ताशा आणि बाजा. त्याच करता वाटतं क्रिकेट खेळ असा आहे, सर्व खेळांचा हा राजा आहे. हुक करण्याचा प्रयत्न, हाफ पेच डिलिव्हरी होती परंतु थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर होते. उसळ घेतलेला चेंडू, फ्लाईट होत त्या चेंडूमध्ये, निर्धाव चेंडू संपला जातोय. 25 वरती 1, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. क्रिसिलला बघतोय आपण 7 वरती खेळतोय, यतीनला बघितलं तर 6 वरती खेळतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकरला क्रिसिल, आकोटाप्याचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार, चेंडू चालला सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. आपण तिसऱ्या पंच पाहण्याचा
थोडंसं रोलही करून घ्या. शक्य झाल्यास या सामन्यानंतर एक हलकासं रोलर थोडंसं करा आणि या दोन्ही बाजूच्या क्रीज आखून घ्या. नची स्पोर्ट्स विरार आणि या दीप साई या दोन संघादरम्यान होईल टॉस. दोन्ही कॅप्टन पोसी कैलास आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात. पाठलाग करायचा आहे तो आता 36 धावांचा. अजय पाटीलची ती इनिंग आपल्या पहिले यतीनचा खेळही पाहिलाय आणि आता 36 धावांचा पाठलाग बीजी स्पोर्ट्स अर्थात हृदय 11 या टीमला करायचा. आपण चर्चा करत होतो त्या प्रसंगाची, जसं वानखेडेचा प्रवास जो समालोचन क्षेत्रातला सुरू झाला तसं मी म्हटलं होतं की शांताराम गर्द यांच्या साथीनं सुरू केलेला प्रवास आज 2 दशकानंतर देखील आज ती साथ कायम आहे. कैलास पाटील मागच्या 17-18 वर्षापासून त्यांची साथ देखील आपल्याला लाभलेली आहे. म्हणजे याच मातीतनं सुरू झालेला प्रवास होता तो. कदाचित तो विश्वास या मातीनं, या नारंगी ग्रामस्थ क्रीडामध्ये नारंगी गावानं, आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थानं जो विश्वास दिला त्याच्यामुळेच कदाचित तितका पल्ला आपण गाठू शकलो. नक्कीच तुकाराम बघितलं आपण तर प्रेक्षकांची साथ आणि त्याच्यानंतर बघितलं आपण मिळालेला अनुभव प्रत्येक ठिकाणी, मग तुम्ही म्हणे छोटा अनुभव असे किंवा मोठा अनुभव असे, तो अनुभव फार महत्त्वाचा होता. एखादी छोटी स्पर्धा असू दे किंवा मोठी स्पर्धा असू दे, परंतु त्याच्याकडनं काहीतरी आपण घ्यावं, त्याच्याकडनं काहीतरी शिकावं आणि तीच आपल्याला बघितलं थोडंसं उपयोगी पडलं. ना मी मागच्या आठवड्यामध्ये मी ज्यावेळेला असे सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या मैदानावरती होतो त्यावेळी म्हटलं होतं की जर स्पर्धाच नसत्या तर कदाचित खेळाडू दिसले नसते, स्पर्धाच नसल्या तर समालोचक नसते. आणि आता यूट्यूबमुळे काय झाले, ते समालोचक बरोबर म्हणजे दूरपर्यंत त्याचा आवाज पोचतोय. खेळाडूंना एक वेगळी ओळख. मी यूट्यूबच्या दिशेने याचसाठी येतोय कारण एक नवीन क्रांती किंवा नवं इव्होल्युशन जर झालेलं आहे, डेव्हलपमेंट झालेलं आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याचमुळे कदाचित सर्वदूर हा खेळ पसरतोय, जातोय आणि प्रत्येकाला ओळख निर्माण करून देतोय. म्हणजे tenniscricket.in वरती आपण जर पाहिलं संतोष ठाणेकर यांनी केलेला सुरुवात त्या यूट्यूबची आणि इतरही आता इतके यूट्यूब चॅनल आहे, प्रत्येकजण आपापल्या परीनं चांगलं काम करतोय. कदाचित त्याच्यामुळेच आज क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने होत आहेत. आणि ज्यावेळेस DBN लाईव्ह करत होता आपण बघितलं त्यावेळेस कॅनडावरून एक समालोचक बघितलं आपण, आपल्याशी कॉम्बिनेशन त्याने साधलेलं होतं. म्हणजे आपलं बघितलं आपण तर टॅलेंट किती दूरवरती पोचलं गेलेलं आहे ना. तेच म्हटलं ना, त्याच्यावरती चर्चा. मुख्य मुद्दा त्यांनीही चढलाय, त्याकरता आपण येऊया. पण मॅचला होते सुरुवात. 36 धावांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. देवा कदम आणि प्रथमेश आरेकर आणि पहिल्या षटक करण्यासाठी गोलंदाज रेडी होता. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटला क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. त्या साईडलाही झेल सुटले होते, या साईडलाही झेल सुटला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस झालाय. दोन्ही बाजूला झेल सुटले, जीवनदान लाभलं. 2-2 धावा धावफलकावरती येत असताना देवा कदमाने बघितलं आपण तर प्रथमेश आरेकर ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. देवा कदम 2 वरती खेळतोय. बॉबी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र बघितलं आपण स्वतःला झुकवलं होतं. बट वॉट द कॅच, ब्युटिफुल फॅन्टास्टिक कॅच. जितका चांगला स्ट्रोक होता तितका चांगला झेल देखील पाहायला मिळतो. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. डीजे होता केला असा नाही, स्वीप केला होता. पण आता काय झालं, दुपारचा सत्र थोडासा अगेन्स्ट द विंडी होता, हवेच्या विरुद्ध, त्याच्यामुळे ट्रॅव्हल होऊ शकला नाहीये. कौतुक त्या डीप स्केलेकच्या क्षेत्ररक्षकाचं उजव्या बाजूला गेले, धावत गेले आणि आज झेल टिपलाय. जे पहिले यश लाभायचं होतं ते यश लाभलंय टीमला. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे आयवन अर्थात वसई कोलेवाड्याचा संघ, ही स्पर्धा त्यांच्यासाठी थोडीशी लांब असते. खरं NCAA चषक म्हटलं का वसई कोलेवाडाचा संघ नेहमीच टॉप 4 आणि टॉप 2 मध्ये असतो. पण आता त्यांचा प्रयत्न आहे याही स्पर्धेमध्ये पहिलं प्रायोरिटी आहे ते टॉप 6 करणं, क्वालिफाय होणं, त्या दिशेनं जाणं. आणि एक रेकॉर्ड आपण बघितलं तर कोलिवड्याचा संघ ज्याने बघितलं आपण तर NCC कपमध्ये दुसरं पारितोषिक देखील पटकावलं आहे, हे देखील आपण बघितलंय. नाही म्हणून मी म्हटलं ना, NCAA चषक म्हटलं की वसई कोलेवाड्याचा संघ पूर्ण ताजे तवाना, अगदी फुल जोशमध्ये
ही स्पर्धा थोडीशी लांब आहे, पण बघा त्याची ती 2025ची स्पर्धा आहे, त्यांच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल ते आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम हृदय 11 बीजी स्पोर्ट्स, त्याच्या नावामध्ये बीजी स्पोर्ट आहे, पण कायम तुम्हाला बिझी राहायचं आहे, बिझी राहायचं आहे, स्कोअरबोर्डला बिझी ठेवायचं आहे. बीजी स्पोर्ट्स ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट याला ड्राईव्ह केलाय. तर गॅप शोधू शकले नाही. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते, फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. ज्यावेळेला तुम्ही 36 धावांचा पाठलाग करताना, त्यावेळेला 36 धावांचा पाठलाग करताना मॅन्डेटरी आहे तुम्हाला कमीत कमी एक षटकार, कमीत कमी मिनिमम, जसं मिनिमम मॅक्झिमम असतं ना तसं मिनिमम एक षटकार पाहिजे. एक षटकार एका षटकामध्ये हवा आहे, मात्र सिंगल आणि डबलच्या रूपाने धावा आहेत. त्यात धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाही, टायमिंग साधलं जात नाही आहे. सिंगल आले, रोटेट झाले दुसऱ्या धाव्यासाठी 2 धावा. थोडीशी पंपलिंग झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. धावसंख्या 5, 36 धावांचा पाठलाग करायचा, 5 धावा आतापर्यंत आल्यात. त्या बाजूला पण अशी सुरुवात होती, असे नाही की तिथे धमाका तिथे होता, तिथे तशी सुरुवात होती. थोडंसं संत सावध सुरुवात झाली आणि ज्या वेळेला आवश्यकता होती त्यावेळेला ते मोठे फटके आले होते. आता रिक्वायरमेंट आहे, जसं मागणी तसा पुरवठा. ऑन डिमांड आहे, डिमांड आहे, ऑन डिमांड भाई, डिमांड है तो सप्लाय करना पडेगा. मागणी आहे तर पुरवठा करावाच लागेल. सावकार असं केलाय, पुरवठा ऑन डिमांड, सावकार. जर आपण पाहिलं तर प्रथमेश होते, प्रथमेश आरेकर होते, स्विच हिट केलं आणि चेंडूला पाठवलं डीप पॉईंट रिजनमध्ये, चौकार. स्कोअर जाऊन पोचलाय तो 9 वरती. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, बरोबर मिडल स्टंपवरती टॅप करण्यासाठी बघितलं, भाग पाडलं फलंदाजाला. मात्र 2 धावा रोखू शकलेलं नाही आहेत. जरी मी म्हणेन चेंडू इतका लांब गेला नव्हता तरी देखील बघून 2 धावा बघतोय. या 2 धाव्याने धावसंख्या 11. नाही, याच करता मी म्हटलं त्या टीमचं नाव बघा, हृदय 11 आहे. बिलकुल दिल से खेलना है आपको. नाव तुमचं हृदय 11 आहे, दिल से आपको खेलना आहे. पुढे बीजी स्पोर्ट आहे ना, स्कोरबोर्डला बिझी ठेवायचं आहे. हे आहे. पहिलं षटक संपले, धावा धापलकावरती 11. 12 चेंडूचा खेळ आहे, 25 करायचे आहेत. मागचा एक सामना 12-26चा आपण पाहिला आहे. आता 12-25चा मॅच. डीजे बाई एक गाणं येऊ द्या आणि येऊया 12 चेंडू आणि 25च्या खेळामध्ये. पंचवीस धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. 11 धावा झाले, 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. जर आपण मागचा सामना बघितला तर वैभव सानेंची ती खेळी आणि त्याने बघितला आपण त्या धावा देखील कंप्लीट केल्या होत्या त्या सामन्यामध्ये. मागचा सामना बघितला तर 11 धावांची ती गरज होती. नाही, म्हणून मी म्हटलं ना की एक सामना असा झालाय 12-26चं समीकरण. आणि जसा तुम्ही उल्लेख केला वैभव सानीचे ते ठोकलेले 3 षटकार आणि 21 धावांचं ते ओव्हर. आता त्याच ओव्हरची प्रतीक्षा बीजी स्पोर्ट हृदय 11 करतोय. आणि दुसऱ्या बाजूला वसई कोलीवाड्याचा आयवनचा संघ आहे. अजय पाटील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडरच्या कॅटेगरीमध्ये होतो. एक हरपन बोला खेळाडी आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक रोल त्याने बॅटिंगचा अदा केलाय, फलंदाजी त्याने केले. आता गोलंदाजीमध्ये बिलकुल हात दिखाना आहे, अब गेंदबाजी में हात दिखाना आहे. 12-25चा मॅच. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. क्रिसिल फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव चेंडूवरती पूर्ण. कारण हा असा खेळाडू आहे ना, म्हणजे जर आपण भिवंडीच्या टप्प्यात गेला कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची कुवत धमक ज्या खेळाडूमध्ये आहे तसं अजय पाटील आहे. आणि दुसऱ्या बाजूला मैंने इसीलिए कहा था भाई हृदय 11 आपका नाम है, दिल से आपको खेलना है और थोड़ा सा जीत की तरफ बढ़ना है. अजय मात्र बघितलं, आतापर्यंत बघितलं 1 धाव त्यांनी खर्च केले. वाईटचा इशारा येतोय, टप्पा पडला होता, पाठीमागे चेंडू निघून जातोय. ना वाईटचं त्याच करता मी म्हटलं होतं की हा जो वाईट लाईन आहे ना, तीच एकच लाईन आहे, म्हणजे रिच वाईट वगैरे नाही आहे. कारण ती गमतीने मी त्याच करता म्हणते भाई वाईट लाईन है वही गाइडलाइन है, उसके बाहर नहीं जाना. नेहमी ये गाना था, वो बुलाती है वो जाने का नहीं, वो लाइन है उसको क्रॉस करने का नहीं, वो लाइन है उसको क्रॉस करने का नहीं. 24 धावेची गरज आहे. झेल सुटला जातोय. 2 धावा येतील का? मगाशी बघितलं आपण
मगाशी मला वाटतं 23 धावा होत्या, इथे मात्र स्ट्रोक खेळला जातोय, धावा येत आहेत खात्यामध्ये. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक नक्कीच वेगानं आलं होते. शेवटच्या क्षणी कदाचित हातांच्या उंजळीतनं हा चेंडू निसटलाय की काय असं वाटतंय. स्कोरबोर्ड जाऊन पोचलाय तो 15, 15, 21 धावा अजूनही करायची आहेत. चेंडूचा खेळ राहिला तो 10, 10, 21, 10-2-1. अकोटाप्याचा चेंडू धाव करायचा होता, बॅटच्या कडे लागलाय, चेंडू झाला शॉर्ट पॉईंट रिदममध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, हा तिसरा झेल सुटलाय. पहिल्या इनिंगमध्ये देखील 3 झेल सुटले होते, दुसऱ्या इनिंगमध्ये देखील हा 3 झेल सुटले आहेत. धावा आहेत धापलकावरती 16, 16, 9 चेंडूमध्ये 16 केल्यात, 9 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत, 9-20. 9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. मात्र काल एक आपण सामना बघितला होता, जय 11 वर्सेस बघितला आपण पापडे. अप्रतिम सामना, शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना आपण बघितला होता. उजव्या हाताने ऑन साईडला सिंगल येईल यात काही शंका नाही आहे. सिंगल आले, अजूनही 19 धावेची गरज आहे. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही उल्लेख केला तो थोडासा फ्लड लाईन वाला मामला होता. ये फ्लड लाईन वाला मामला भाई गलत, थोडासा गलत तरीके से खेलोगे ना तो जीतोगे नहीं, कारण तिथे तुमचे टेस्ट असते. ते टेस्ट तिथे कदाचित त्या टेस्टमध्ये थोडासा फेल गेला होता संघ. लोअर फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा कव्हरच्या दिशेनं. रिसीव्हर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं पोचल्या चेंडूवरती. एकच धाव ऑस्टन होते तिथे, ऑस्टननं फील्ड केलं, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर झाला 18, 18 झाल्यात 18 पाहिजे. 7 चेंडू धावा करायचे 18. याचा दुसरा अर्थ आहे या येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका पाहिजे. मोठ्या फटक्याची गरज आहे. हा देखील एक निर्णायक चेंडू आहे मी म्हणेन. स्टम्प्सच्या बघितल्या आपण जस्ट बाजूने हा चेंडू निघून जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर. एक षटक आणि बघितलं आपण 18 धावांची गरज आहे. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे अरुण मांगेला त्यांच्या असल्या टॉस. नची स्पोर्ट्स दीपसाई. टॉस कोणी जिंकलाय, नची स्पोर्ट की दीपसाई? दीपसाई. आणि हा निर्णय सांगा, दीपसाई फिल्डिंग. ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दीपसाईनं घेतलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावा, 6 दुने 12 आणि 6 18 हे समीकरण आहे. कैलास, ज्या खेळाडूवरती चर्चा आपण करतो तो I1 क्लास 1 गोलंदाज आहे, तो आता शेवटचा षटक घेऊन आलाय. 2 असे फलंदाज आहेत ना हृदय 11चे. एका बाजूला प्रथमेश आहे आणि दुसऱ्या बाजूला तुषार. नेहमीच मी म्हणतो बाबा तुषार भाई आपको थोडासा हुशार है के खेळना आहे, हुशारीने खेळायचं आहे. आणि प्रथमेश, नाव तुमचं प्रथमेश आहे, गणरायाचं नाव आहे. श्री गणेशात तुम्हाला करायचं आहे पहिल्या चेंडूवरती. I1 असा आहे गोलंदाज, तो करू शकतो काय पण. I1 काय पण करू शकतो तो. कर मागेला जुना जाणता खेळाडू, ज्याने आपल्या संघाला बघितलं आपण बरोबरीमध्ये घेतलेलं आहे, भरपूर धडे देखील आपल्या क्रिकेटरना दिले ते, असा I1 सारखा गोलंदाज पुन्हा एकदा या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कोलवाट्यापर्यंत चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं क्रिसीला आले, अथरू येईल तेव्हा एकच धाव, एकच. I1चा उल्लेख त्याच करता केला होता. क्लास 1 खेळाडू आहे, उमर 55 की, लेकिन खेल वही 25 वाला है अभी तक. कदाचित तरुणांना देखील एक प्रेरणा मिळेल की तरुणांना देखील बरंच यंगस्टरला बरंच काही शिकण्यासारखं असणार आहे. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 17 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चौकार येईल यात काही शंका नाही आहे. 4 धावा. डीजे गाणं लागलं होतं प्रथमेश आणि तुषारसाठी. जोडी जमले भाई, जोडी वा जमे तो जोडी तोडने वाला भी चाहिए. जोडीला तोडणारा मॅन ऑफ क्रायसिस जसा असतो तसा गोल्डन आर्म असतो. मॅन ऑफ गोल्डन आर्म तसा गोल्डन आर्म देखील पाहिजे. जोडीला तोडणारा, जोडीला फोडणारा, या सावकारानं दाखवून दिले. 4 चेंडूचा खेळ आहे, 13 धावांची आवश्यकता आहे. 4-13, 4-13. जहाज वही चहा वही मिलेगी रहा भाई. पुढ्यातला चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली.
आय वन हे भाई मौका नहीं देंगे. कॅच वाईट स्ट्रॉंग ऑनला झेल विकेट गडी बाद. चेंडू होता आणि पुढे आता चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित डिस्टन्स तिकला पार करू शकलं नाहीये आणि वाईट स्ट्रॉंग ऑन लाडतात काऊ कॉर्नरच्या दिशेनं हा झेल टिपला. आणि समीकरण काय आले? समीकरण असं आले आता कैलास, ज्यावेळेला काही होत नाही ना तेव्हा घरनं सांगितलं बाबा एकदाचे 3-13 करून टाक. 3-13 तीन चेंडूने 13 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. I1 जरा ठेवा नक्कीच मागची आठवण, मी करू शकतो काही पण. नक्कीच I1 म्हणतोय मी काही पण करू शकतो. अजूनही त्याचे काही चेंडू शिल्लक आहेत. ऑन साईडला सिंगल येईल यात काही शंका नाही आहे. बघायचं आहे अजूनही 12 धावेची गरज आहे म्हणजे 2 लगातार षटकार. 2 षटकार पण येणाऱ्या चेंडूवरती पहिला षटकार आला पाहिजे तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच राहील. याचा अर्थ येणारा चेंडू हा मॅच बॉल आहे. मॅच बॉल यासाठी की या चेंडूवरती जर सिक्सर आला तर शेवटच्या चेंडूवरती सिक्सर ठोकायची आवश्यकता असणार आहे. तरी हा चेंडू आहे मॅच बॉल आहे. I1 क्षेत्राची रचना बदलायत. ऑफ साइड देशरा थर्ड मॅन पॉइंट कव्हर लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग 1 बॉल 6 पहिल्या येणाऱ्या चेंडूवरती 6 पाहिजे तर 2 मध्ये 12 बनतील. हा महत्वाचा चेंडू आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर केला आहे. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण परिस्थिती नव्हती. वातावरण खराब असल्यानं हेलिकॉप्टर टेक ऑफ होत नाही, ते उडलं जात नाहीये. जसं हेलिकॉप्टर टेक ऑफ करून दिलं नव्हतं. तुम्ही म्हटलं होतं I1 करेल काय पण आणि हेच आहे I1चं वेगळेपण. हे वेगळेपण आहे. I1 आणि नक्कीच इनिंग संपली जाते. सामना जिंकतोय I1 कोलिवाड्याचा संघ. धन्यवाद या ठिकाणी हृदय 11 संघ, कारण तुम्ही देखील भाग घेतला. आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू. चला गाणं घेऊया आणि नेक्स्ट मॅचकडे आपण येऊया. DJ